Your हेलो हेलो आवाज येत नाही. हेलो चालेल. इथं कोण नाहीच तर काय करत. थांबा एक मिनिट. हो वरती बघा नाही नाही जॉईन करा. खाली लिंक नाहीच की. हो ना 8ला लिंक पाठवतील नंतर अगोदर. 28 सप्टेंबरच तर काय उपयोगच नाही. तुझं हे करू का थम्सअप करू. आवाज कसला यायला लागला. पिंटूला फोन करून विचारावं. हा माझा आवाज काढू दे पहिला मला. काय मीटिंग झूम आहे ना आपलं.
क्लास सुरू नाही का? सीमा क्लास काय झाले?
आवाज येईना का? नाही आवाज नाही का येईना? नाही नाही होय ना? हा. अजून आले नाही वाटते. आले नाही का? उशीर झाले म्हणतेच म्हटलं. हा 8 वाजले नाही अजून, कमी आहे 5 मिनिट. 7:30ला सुरू होते ना. नाही आज 8 ते 9 आहे ना. हा? आज 8 ते 9 सांगितलंय. हो का? मी बघितलंच नाही अजून. हा आज 8 ते 9 लिहिलंय. हो का? हा अजून उशीर आहे मग. हा 5च मिनिटं आहे आता. 5 मिनिट झाले. येतील आता येतील. हो. मी बघितलेच नाही टाइम. हा आज लिहून पाठवलं होतं. आज 8 वाजता घेणार 8 ते 9 म्हणून. टाइम उभा कामात सगळं विसरलं. काय म्हणताय? पाऊस ते कमी आहे का? आज कमी आहे, 2 दिवस झाले नाहीये पाऊस. हा ना. तिकडे सुरेखा आज आली. सुरेखा आज आली म्हणलं. सुरेखा हो आज का? आली, गाडी बंद होती म्हणून. हो का? हा. आली होती का तुमच्याकडे? कोण? सुरेखा हा? सुरेखा नाही आले त्या दिवशी, तिथं भेटलेले पुन्हा नाही आल्या. नाही का? हा आज आली ती ना सकाळी. आले का? हा. येत नाही, या म्हणले तर येत नाही ते. हा 2 दिवस होती तिथं. हा. काय गाड्या बंद होत्या म्हणून आलीच नाही तिनं. आज आली मग. गाड्या कुठले? पावसानं? हा पावसाने औरंगाबादची गाडी बंद होते म्हणून. असं आहे का? हा. सगळ्या नद्या आल्या होत्या ना तिकडे. हा काय करायले मामा? काही नाही, बसले. हा. झाले? हा आवरलं? आवरलं काय आता सगळं असं बन. हा ते तर आहे, बनबन म्हटलं. आता संध्याकाळी आठवण काढलं. हा एक माहिती सेकंड. आत्ताच आठवण काढलं होतं. हो का? हा बघता बनबन बघता आठवलं. 15-20 दिवस झाला. आज 8 दिवसाला गेलो होता म्हणून ते म्हणत हा होती ना. मामा. ते कसं आता कमी पण झाले, लोक यायचे 1-2 दिवस येऊन गेले. हा. आता कोण येईना तेवढं. आता भनभन लाटायला आता. बनबन वाटते. लोक आले की मग थोडं वेगळं वाटते. चालतंय. चालू होईल आता. हा चालू होईल थोडं आवडलं नाही. घर हा साफ केलं थोडं. मला हा झाले का की वाटल्या. नाही सिद्धू मला माझ्या बॉटल मध्ये दे ना पाणी आणून जरा. पाणी रे. पाणी हा सिद्धू खाली चालला का?
क्लास चालू आहे, सीमा होती. क्लास चालू आहे. आज उशीर का? हा उशीर आज जरा भावाचं पण होत, काय? त्याचं पण प्रवचन होतं ना, फर्स्ट टाइम चालू होतं. आज काय? हा त्याची तिकडनं क्लास का? होती ना. तिकडनं का? 7:30 ते 8. हा जयपूरचं चालू होतं त्याचं. ते बघितलं का? हा मी इथंच बसून केलं ना त्यांनी, हो का? म्हणून म्हणलं. हा तिथंच आला का तो? ते हा इथं आलाय ना. हा हा. रूम घेतली 2 का दिवस झाला स्वतः? आलाय. हा मित्रामध्ये घेतली का रूम? नाही नाही नाही, कोणी हा मित्र कोणी नाही. एकटाच आहे मी का? एकटाच आहे. आम्ही दोघंच आहे. बरं बरं बरं. हम्म. आले ना, शुभांगी गेली तिथं पुण्याला. हो 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 म्हणले मला, ते आला होता कॉल त्यांचा. तुम्ही नाहीत का हो. आला? नाही नाही का? नाही, आता सगळं आता कसं जायचं हे नाही ना, ते रश्मीची एक्झाम होती म्हणून गेली ती. बर बर 15 बर. दिवस झालं ना आज. 15 दिवस झाले का जाऊन? सासूबाईला. अच्छा त्यांना का? हा हा. चला, आले नाही सगळे, कुठे गेले? ते छोट्या बटन मध्ये त्याच्यात पण आण, त्याच्यात पण आण. हात धुवून टाका सिद्धू. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. व्हिडिओ ऑन करून बसा. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. कुठे गायब झालतात? ते आमचे भाऊ वारले होते, त्यामुळे मी पंढरपूरला होते 15 दिवस, नव्हते तिकडे. अच्छा 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 अच्छा. ओके ओके. हा. तेच म्हणलं काय झालं, कुठे गायब झाले? नाही नाही. चला आपण सुरू करायचं. टाइम आपला झाला. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी.
योगिनीजी पण कुठे गायब होतात, मध्ये मध्ये येत नाहीत. हा काय झालं, कुठे गायब झालतात? असंच एक 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 असं नाही. प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम बंद नसतात होत, ते चालतच असतात. ते कोणाला नाही येत. हा स्वाध्यायाच्या मध्येच कसे प्रॉब्लेम येतात हेच मला कळत नाही. बाकी काम करताना येत नाहीत. हा बाकी काम करताना काय येत नाहीत? जेवायला बसल्यानेच प्रॉब्लेम येत नाहीत. टीव्ही बघायला बसलं कीच काही प्रॉब्लेम येत नाहीत. असं नाही करायचं. टीव्ही बघतच नाही. अच्छा, बघतच नाहीत. बाकी बाकी तर बघत असाल ना, मोबाईल बघत असाल, काहीतरी बघत असाल ना. हा मोबाईल बघतो की. क्लास मग सोडून कधी मोबाईल बघत नाही आम्ही. बापरे, एवढं नाही सुधर हो. कितपत खरंय हो भाभी. सिन्सिअर स्टुडंट आहे ते. सोडून कधी मोबाईलवर बसत नाही. बर बर बर, बघू मार्क आता कधी- किती याच. कुठं जिनवाणी बाहेर समोर आहे जाऊन- तुमच्या. हा हा ना. जिनवाणी समोर आहे म्हटलं. हा बरोबर आहे. क्लास सोडून कधीच बसत नाही असं. बर बर बर, ठीक आहे ना, मग चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. मोबाईल सोडून कुठे गेले? चला सुरू करायचं आपण. हा कर लवकर. रेखा भाभी कुठे गेल्या? येतेच सगळं चालू कर. चला हात जोडायचे सगळ्यांनी, मंगलाचरण करायचं एक साथ. नमो अर्हंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं मूलोये सौवसाहुणम् मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैन धर्मोऽस्तु मंगलम् सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् जैनं जयतु शासनम् दीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. चला, छडाला ग्रंथाच्या आधाराने आपण चर्चा करत होतो. पंडित दौलत रामजी द्वारा रचित छडाला ग्रंथ पूर्ण जगत मध्ये खूप प्रसिद्ध आहे. सगळ्यांना माहिती आहे. सर्व जैन लोक याचे नाव तरी कमीत कमी सर्वांना माहिती आहे. आणि पाठ असण्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रसिद्ध, सर्वात जास्त पाठ कोणता ग्रंथ जर कोणी केला असेल तर भक्तांबर आणि छडाला. छडाला आणि भक्तांबर हे दोन ग्रंथ अधिकतर लोकांना पाठ असतात. तसं आपल्याला सुद्धा फक्त पाठ करायचा नाहीये, तर त्याचा अर्थ आपण समजण्याचा प्रयत्न करत होतो की त्याच्यामध्ये काय मर्म भरलेला आहे, काय एवढा तो फेमस झाला, काय एवढं लोक त्याला जाणतात, तेवढं मानतात, का त्याला एवढा भाव देतात. त्याला छोटा समयसार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? छोटा समयसार सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. जे पूर्ण मोक्ष मार्गाचं वर्णन, पूर्ण जिनवाणीचं वर्णन ज्यामध्ये आलं, असा हा छडाला नामक ग्रंथ आपण सुरू केला होता. कुठे पोहोचली होती गाडी आपली? कथा आपण सांगत होतो, कथा सांगत होते पंडित दौलत रामजी. तर कुठपर्यंत पोहोचली आपली कथा? तिसऱ्या ढालेपर्यंत. परद्रव्यान ते भिन्न आपमे रुची सम्यत्व भला आहे. हा, तिसऱ्या ढालीपर्यंत आपली गाडी पोहोचली होती. म्हणजे की सुरुवात कुठून झाली? निगोद पासून सुरुवात झाली. आता हळूहळू 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 आपल्याला मोक्ष मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला. आत्म्यापर्यंत आलो. आत्म्यापर्यंत आलो. हा, आता आपल्याला खरा सुखी होण्याचा मार्ग पंडित दौलत रामजी इथे सांगत आहेत.
जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर काय करायचं? असं वाटतं आपल्याला की सुखी होण्याचा मार्ग सांगत आहे, वाटतं की नाही वाटत? जर आता मी इथे सांगत असतो सोनं कसं बनवायचं, काय मी आता इथे जर सांगत असतो की समयसार मध्ये लिहिलेलं आहे सोनं कसं बनवायचं, तर कसं ऐकलं असतं आपण? लक्ष देऊन. कसं ऐकलं असतं? सगळं बंद करा, टीव्ही बंद करा, फॅन बंद करा, खिडक्या देवर सगळं बंद करा, कागद घेऊन, वही घेऊन, पेन घेऊन एकदम बसलो असतो की नसतो? समयसार मध्ये लिहिलेली आहे. काय लिहिलेलं आहे? सोनं कसं बनवायचं. समयसार मध्ये लिहिलेलं आहे. मग आपण कसं ऐकलं असतं की बोले एकदम मन लावून ऐकलं असतं, इकडे तिकडे न बघता, कुठलाच आवाज नाही, कुठलाच डिस्टर्बन्स नाही, कुठलंच काही नाही. तसेच आपल्याला इथे सुद्धा हे सांगत आहेत की जसं आपण ते ऐकलं असतं तसंच इथे सुखी होण्याचा मार्ग सांगत आहेत, मोक्ष मार्ग सांगत आहेत. ते सुद्धा आपल्याला कसं ऐकलं पाहिजे? लक्ष बोले ते देऊन. सुद्धा एकदम लक्ष देऊन पूर्णपणे मन एकत्र करून, इकडचे तिकडचे काम करत नाही. भलेही घरात बसलेले आहेत, घरात बसलेले असलो तरी काही प्रॉब्लेम नाहीये, बाकी सगळे काम बंद करायचे. त्यांना म्हणायचं आता 1 घंटा आहे, त्याच्यानंतर बाकीचे सगळे काम स्वाध्याय झाल्यानंतर, नाहीतर मध्ये मध्ये हे काम कर, हे असं कर, हे तिकडं तसं कर, असे काम करायचे नाही. आता पूर्णपणे लक्ष, नाहीतर मी ते असं सांगतो की सगळे दरवाजे खिडक्या बंद करून मग मध्ये बसा आणि मध्ये बसून हे काम करायचंय. समजलं? बाकीचे इकडचे तिकडचे विकल्प जर येत असतील तर काय चालू आहे ते समजणारच नाही. समजणार तर दूरची गोष्ट, उलटा अविनय जास्त होईल. आणि अविनय झाला तर जिनवाणीचा अभिनय केल्यामुळे पाप बंद जास्त होईल. मला सांगा, अभिषेक करत असताना तुम्ही अभिषेक बघायला जाता, त्यावेळेस इकडे तिकडे बोलता का? नाही. मुनिराजांचा आहार चालू आहे, आवाज येतो का इकडचा तिकडचा? नाही. इकडे तिकडे बोलतो का आपण? नाही. ते काम करत असताना बोलत नाही. हे काम करत असताना का? हे पण जिनवाणीचंच काम आहे ना, हे पण धर्माचंच काम आहे. हे काम करत असताना का आपण इकडच्या तिकडच्या चर्चा करायच्या, का इकडे तिकडे लक्ष घालायचं? त्यासाठी जेवढं सावधान होऊन, जेवढ्या सावधानीपूर्वक आपण आहार देतो, जेवढ्या सावधानीपूर्वक आपण अभिषेक करतो, पूजन करतो, त्याच्यापेक्षा डबल सावधानी आपल्याला स्वाध्याय करत असताना ठेवायची. इकडचे तिकडचे विकल्प सुद्धा मनामध्ये यायला नाही पाहिजे. बाहेरचे काम तर दूरच ठेवायचे, विकल्प सुद्धा आतमध्ये, विचार सुद्धा आतमध्ये यायला नाही पाहिजे की मला दुसरं काही करायचं बाकी आहे, मला हे काय करायचं बाकी आहे, मला ते काय करायचं बाकी आहे, असा विचार सुद्धा मनामध्ये यायला नाही पाहिजे. तर ती जिनवाणी आतमध्ये प्रवेश करते, नाहीतर काही सुद्धा प्रवेश करणार नाही. ठीक आहे? चला, आता कुठे पोहोचलो होतो आपण? तिसरी ढाल आपली चालू होती. तिसऱ्या ढालीमध्ये आपण सुरुवात केली होती. कशाचं वर्णन आहे तिसऱ्या ढालीमध्ये? कशाची चर्चा आहे तिसऱ्या ढालीमध्ये? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी, मोक्ष मार्ग. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. कशाचा? मोक्ष 2 प्रकारच्या मोक्ष मार्गांचं कथन आहे. ठीक आहे? 2 प्रकारे मोक्ष मार्गांचं कथन. आणि दुसरा पॉइंट, सम्यक दर्शनची महिमा, सम्यक दर्शनचं स्वरूप, सम्यक दर्शन काय आहे हे आपल्याला इथे सांगितलंय. ठीक आहे? पहिला छंद आपल्याला परत एकदा बोलायचा आहे आणि दुसऱ्या छंदावरती चर्चा आपण करत होतो. एक पहिला आणि दुसरा छंद परत एक साथ बोलायचा आहे. तर खूप जण नवीन आलेत म्हणजे गेले होते परत वापस आलेत, त्यांच्यासाठी आपल्याला परत एकदा रिव्हिजन करायची. ठीक? चला, बोलायचं सर्वांनी एक साथ. आत्म को हित है सुख सो सुख, आकुलता बिन कहिए, आकुलता शिव माहिनता ते, शिव मग लाग्यो चाहिए, सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो, जो सत्यार्थ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो, पर द्रव्य न ते भिन्न आप में रुचि सम्यक भला है, आप रूप को जान पनो सो सम्यक ज्ञान कला है, आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित सोई, अब व्यवहार मुख मग सुनिए हेतु नियत कोई.
इथपर्यंत आपली चर्चा झाली होती. पहिल्या लाईनीची चर्चा आपण केली. ठीक. पहिला छंद आपण काय बघितलं पहिल्या छंदामध्ये? आत्म को हित है सुख. आत्माचं हित कशामध्ये आहे? बोले सुखामध्ये आहे. सुख प्राप्तीमध्ये सर्व आत्म्यांचं हित आहे. दुसरा पॉइंट बोले सुख कशास म्हणतात? ते सुख कसं आहे? बोले आकुलता रहित असेल तरच त्याचं नाव सुख आहे. आणि जिथे आकुलता असेल बोले त्याला सुख म्हणत नाहीत, त्याला सुखाभास म्हणतात. काय म्हणतात? सुखाभास. सुखाभास म्हणजे सुखाचा आभास. ते सुख तर नाहीये परंतु आभास होते आपल्याला. सुखासारखं दिसत आहे परंतु त्याला सुख म्हणत नाही. झोपण्यामध्ये सुख आहे का? बोले आकुलता होत असेल तर समजायचं झोपण्यामध्ये सुद्धा सुख नाहीये. खाण्यामध्ये सुख आहे का? बोले आकुलता होत असेल तर तिथे सुद्धा सुख नाहीये. म्हणजे ते सुद्धा आपल्याला सुखासारखं दिसत तर आहे परंतु तो आभास आहे. आभास म्हणजे काय? खूप ऊन कडक पडलेलं आहे. कडक ऊन पडलेलं आहे. तुम्ही गाडीने चाललात. गाडीने चालला असताना समोर तुम्हाला असं वाटतं की नाही रोड वरती काहीतरी पाणी पडले. ते असा रोड चमकतो असं वाटतं समोर काहीतरी पाणी पडलेलं आहे. वाटतं की नाही? किंवा रेगिस्तानमध्ये गेल्यानंतर समोर दूर असं वाटतं की अरे तिथे काहीतरी तलाव आहे, तलावाचं पाणी तिथे साचलेलं आहे. ज्या वेळेस आपण जवळ जातो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं? बरं काहीच नाही इथे तर. आणि जसं आपण रोड वरती समोर गेलो तर ते पाणी दिसत होतं, बोले ते गायब झालं. तिथे पाणीच नाहीये. ते कसा आभास होत होता तसंच सेम टू सेम जे काही आपल्याला इंद्रिय विषय भोगांमध्ये सुख वाटतं बोले ते सुख तर नाहीये, ते सुखाचा आभास आहे आणि आपण त्यालाच खरोखर समजतो. ठीक. म्हणून सुखाची डेफिनेशन काय सांगितली? बोले आकुलता बिन कहिये. आकुलता रहित असेल तरच ते खरं सुख आहे. जिथे टेन्शन नाहीये, चिंता नाहीये, विकल्प नाहीयेत, रोग दुरी नाहीये, काही सुद्धा नाहीये, असे विकल्प रहित सुख त्यालाच म्हणतात खरं सुख. ठीक आहे. दुसरा पॉइंट, असं सुख कुठे मिळणार? असं सुख कुठे आहे? बोले शिव मग. बोले मोक्ष मार्गामध्ये आहे, मोक्षामध्ये आहे. यासाठी काय करायला पाहिजे? की मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. अशा सुखाची जाणकारी, असं सुख कुठे मिळणार? की मोक्षामध्ये आहे. शिव माही न ताते. ठीक. म्हणून मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. आणि मोक्ष मार्ग 2 प्रकारचे आपल्याला सांगितले. कथन 2 प्रकारे केलं. कोणकोणतं? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. हाच निश्चय मार्ग सुद्धा आहे आणि हाच व्यवहार मार्ग सुद्धा आहे. ठीक आहे. तर निश्चय मार्गामध्ये काय येणार आणि व्यवहार मार्गामध्ये काय येणार या दोघांची चर्चा आपण करत होतो. व्यवहार मार्ग कारण आहे आणि निश्चय मार्ग कार्य आहे. कारण म्हणजे निमित्त आहे. मी काय सांगितलं होतं? फक्त निमित्त आहे कुठपर्यंत जाण्यासाठी. जशी आपल्याला गाडी असते, मुंबईहून दिल्लीला जायचंय तर गाडी फक्त निमित्त असते. गाडी काय असते? फक्त निमित्त असते. एकदा त्या गाडीत बसलो आपण की ती आपल्याला सोडते तिथे नेऊन. तसंच सेम टू सेम व्यवहार मार्ग सुद्धा मात्र निमित्त असणारे, फक्त कारण असणारे. काय असणारे? माईक बंद करा. फक्त कारण असणारे आणि कार्य निश्चय मोक्ष मार्गच आहे. ठीक. दुसरा छंद आपण बघितला. दुसऱ्या छंदामध्ये काय सांगितलं? निश्चय मोक्ष मार्गाचं कथन केलं. कशास म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग? काय स्वरूप सांगितलं त्याचं? बोले परद्रव्यनते भिन्न आपमे रुची सम्यक्त्व भला आहे. हे सम्यक दर्शनची डेफिनेशन सांगितली. झालं कोणाला की नाही झालं? आतापर्यंत झालं की नाही झालं कोणाला तरी? परद्रव्यनते भिन्न आपमे रुची सम्यक्त्व भला आहे. हे सम्यक दर्शन आहे. याला म्हणतात सम्यक दर्शन. हे निश्चय सम्यक दर्शन आहे आणि हेच मोक्ष मार्ग आहे. हेच मोक्षापर्यंत पोहोचण्याची मोक्ष महल की प्रथम सीडी. आता समोर जाऊन आपल्याला सांगणार या ढालेच्या अंतिम मध्ये हा छंद आहे. मोक्ष महल की प्रथम सीडी या बिन ज्ञान चरित्रा सम्यक तान लहे सो दर्शन धारो भव्य पवित्रा. हे पवित्र सम्यक दर्शन सर्वांनी धारण केलं पाहिजे. जोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत ज्ञान आणि चारित्र दोन्ही सुद्धा सम्यक होणार नाहीत. दोन्ही सुद्धा मिथ्याच राहतील. ही गोष्ट इथे सांगितली. ठीक. काय समजलं आपण काल? परद्रव्यनते. तर परद्रव्यामध्ये काय काय टाकलं होतं? कशा कशापासून भिन्न, कशा कशाची चर्चा केली होती?
परद्रव्यामध्ये काय काय आलं बोला. भाव कर्म नऊ कर्म द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नऊ कर्म. कर्म. हे समजलं सर्व तुम्हाला. भाव हा. कर्मामध्ये काय येणार, द्रव्य कर्मामध्ये काय येणार, नऊ कर्म म्हणजे काय समजतंय. तर काय सांगितलं नऊ कर्म म्हणजे काय. पहिले तर नऊ कर्म म्हणजे शरीर आणि शरीराला जोडलेले सगळे पदार्थ, यांच्यापासून भिन्न, यांचं श्रद्धा नाही करायचंय, यांची रुची नाही करायची आहे. ही घर आलं, दार आलं, पैसा आला, रुपया, सगळं सगळं आलं. हे बाहेरचे जेवढे पदार्थ आहेत, जिथं जहा देह अपनी नाही तहान आपनो कोय, म्हणजे शरीरच नऊ कर्मामध्ये आलं, तर बाकीचे बाहेरचे सर्व पदार्थ ते सुद्धा नऊ कर्मामध्ये आले. एक तर नऊ कर्मापासून भिन्न. आता नऊ कर्माच्या अजून आतमध्ये या, तर सांगितलं द्रव्य कर्म. आत्म्याच्या जवळ काय आहे अजून थोडस बोले, द्रव्य कर्म आहेत. द्रव्य कर्म कोणकोणते, नाव पाठ आहे सगळ्यांना. ज्ञानावर्णीय आदी, ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, हे जे 8 प्रकारचे कर्म आहेत ना, वेदनीय आदी, हे सगळे 8 प्रकारचे कर्म, त्याचं सुद्धा बंधन आपल्याला चालू असतं. आणि शरीराच्या आतमध्ये, या शरीराच्या आतमध्ये आणि आत्म्याच्या बाहेरच्या साईडला, म्हणजे शरीर आणि आत्मा या दोघांच्या मध्ये काय आहे, तर बोले द्रव्य कर्म, कारमान शरीर आपण त्याला म्हणतो. आता 5 प्रकारच्या शरीराची चर्चा सुद्धा करायची आहे, ते सुद्धा बघणार आपण. तर कारमान शरीर, ते जे कर्म असतात ना आपल्याला, ज्याचा बंध होत असतो, ते बंध कुठे झालेला आहे, की बोले आत्म्याच्या बाहेरच्या साईडला झालेला आहे. मग ते आत्म्याचे आहेत की नाही, की बोले आतमध्ये प्रवेश केला नाही म्हणून ते बाहेरच आहेत, ते आपले नाहीये, ते सुद्धा माझे नाहीये, त्यांचं सुद्धा श्रद्धान करायचं नाही, त्यांच्या सुद्धा भरोश्यावर राहायचं नाही, की हे मला सुधार करतात, हे माझ्यात बिघाड करतात. कर्म मला सुधारतात का, कर्म माझं बिघडू शकतात का, बोले कर्म माझं काहीही बिघडवू शकत नाहीत आणि कर्म माझं काहीही सुधार करू शकत नाहीत. चला, कर्माचा उदय ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपण करू, म्हणजे राहिला कर्माच्या भरोशावरती. तर कर्म करणार आहेत का, बोले कर्म जड आहे. कर्माचा उदय तर सहज येत असतो, सहज येत असतो. जर असा विचार करत करत पार्श्वनाथ भगवान बसले असते की अरे जेव्हा कर्माचा उदय येईल त्यावेळेस मी सुधरेल, बोले सुधारले असते का ते, की सुधारले नसते. तर कर्म आपल्या अनुसार काम करत नाहीत आणि कर्माच्या अनुसार सुद्धा आपण काम करत नाही. फक्त दोघांचा सहज निमित्त नैमित्तिक संबंध असतो. दोघांचा कसा असतो, निमित्त नैमित्तिक सहज संबंध त्यांचा बनत असतो. पाप कर्माचा उदय आला तर जीव खुश होतो, म्हणजे दुखी होतो. पुण्य कर्माचा उदय आला तर आपण सुखी होतो. पण जो या दोघांना समजतो, बोलतो तो सुखी होत नाही आणि तो दुखी होत नाही, त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, समोर बघितलं आपण द्रव्य कर्मानंतर, बोले द्रव्य कर्मापासून सुद्धा भिन्न. त्याच्यानंतर आतमध्ये काय येणार, भाव कर्म. बोले भाव कर्म येणार. भाव कर्मामध्ये काय काय पकडलं, बोले स्वतःचे विकारी परिणाम, राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व, हे जे विकारी परिणाम आहेत ते सुद्धा माझे आहेत का, ते सुद्धा माझे नाहीयेत. का माझे नाहीयेत, की ते सुद्धा परमनंट नसतात. आहेत का, आता मी सांगतो तुम्हाला. गुस्सा तुमचा स्वभाव नाहीये, ठीक आहे. आता तुम्ही गुस्सा करू शकता का, करून दाखवा मला. कोण करून दाखवत, करू शकता का, मी सांगतो तुम्हाला, मान करून दाखवा, दाखवा करून. करू शकतो का असं, नाही हा नाही नाही करू शकतो का, बोला श्रीदेवीजी, करू शकतो का आपण गुस्सा, मला क्रोध करून दाखवा. हा एकदम येत नाही दाखवू शकतो का, हा एकदम येत नाही ना, म्हणजे काहीतरी त्याला निमित्त लागतं. जोपर्यंत निमित्त बनत नाही, जोपर्यंत काहीतरी निमित्त येत नाही, जोपर्यंत अशी परिस्थिती बनत नाही, तोपर्यंत ते आपण करू शकत नाही. आणि ज्ञान करायला काय लागतं मला सांगा, ज्ञान करू शकतो की नाही, ज्ञान करू शकतो, करू शकतो की नाही, दर्शन करू शकतो की नाही, दर्शन पण करू सुखाचं वेदन करू शकतो की नाही, आनंदी राहू शकतो की नाही, राहू शकतो. राहू शकतो. त्याला काही प्रॉब्लेम आहे, ते राहण्यासाठी काही लागत नाही.
पण क्रोध करण्यासाठी, मान करण्यासाठी, मायाचारी करण्यासाठी काहीतरी अशी परिस्थिती बनायला लागते, त्यावेळेसच ते होणार, नाहीतर होणार नाही. आणि ज्ञान हे बोले कधीही करू शकतो काय, कंटिन्यू चालूच आहे, ते कधी बंदच पडलेलं नाहीये. म्हणजे ते जसा माझा स्वभाव आहे तसं हे क्रोधमान मायालोभ हे माझे स्वभाव नाहीयेत. समजते? ते जसा माझा स्वभाव आहे, ज्ञान दर्शन सुख हे कंटिन्यू माझ्या सोबत आहे, बोले तसे हे क्रोधमान माया लोभ आदी हे माझे स्वभाव नाहीयेत. म्हणून यांना सुद्धा भाव कर्मामध्ये टाकलं आणि बोलतात हे सुद्धा बाहेर काढून टाका, हे सुद्धा परद्रव्यामध्ये आले, परद्रव्यन ते भिन्न. आता कोण राहिलं की बोले आता अनंत गुणवाला एक आत्मा राहिला. आता त्याच काय करायचंय, परद्रव्यन ते भिन्न आप मे. आता जे राहिलं ते मी आहे, आता जो राहिला तो मी आहे. कोण आहे मी? समजते तुम्हाला? थोडस काय काय बाहेर काढून टाकलं आपण. बाहेर काढलं म्हणजे कुणाला काढायचं नाही, कुणाला ठेवायचं नाही. माइंड मध्ये जे विपरीत मान्यता आहे, माइंड मध्ये जे विपरीत ज्ञान आहे ते बाहेर काढायचे फक्त. जे आपण पकडून ठेवलेलं आहे, जे उलट उलट आपण समजून ठेवतो ते आपल्याला बाहेर काढायचंय. हे प्रॅक्टिकल करून बघायचंय. क्रोधमान मायालोभ हे माझे नाहीये. कर्म सुद्धा जड आहेत, ते सुद्धा माझ्यासोबत कंटिन्यू राहत नाहीत. हे शरीर बोले शरीर सुद्धा माझ्यासोबत कंटिन्यू राहणार नाही. तर मग ते माझं आहे का? आहे का? बोले नाहीये. त्यांचं साफ जोडा वेगळा दिसत आहे ना. मग आता राहिलं काय? बोले राहिलं ज्ञान, राहिलं दर्शन, राहिलं सुख, राहिलं वीर्य, राहिलं हे स्वभाव माझा आहे. आणि त्याचीच रुची लागली, त्याचीच आवड लागली, तर त्याला म्हणतात सम्यक्त्व भला आहे. त्याला म्हणतात सम्यक दर्शन. त्याला काय म्हणणार? त्याला म्हणणार सम्यक दर्शन. आता दुसरी लाईन, दुसरा पॉइंट. इथपर्यंत आपली चर्चा झाली होती. सम्यक ज्ञान कशास म्हणतात? सम्यक ज्ञानाची चर्चा केली. बोले आप रूप को जान पनोसो सम्यक ज्ञान कलाए. ही पण खूप सिंपल आहे. आता ज्याला सम्यक दर्शन झालं बोले त्याला सम्यक ज्ञान फ्री मध्ये मिळणार, फ्री मध्ये मिळणार. ते काही करायची गरज नाही. आप रूप को जानपनो, आपल्या स्वरूपालाच जाणणं त्याला म्हणतात सम्यक ज्ञान. बाकी बाहेरच्यांना जाणणं, 7 द्रव्याला जाणणं, 7 तत्वांना जाणणं याला सम्यक ज्ञान म्हणत नाहीत. जिनवाणीला जाणणं हे सम्यक ज्ञान आहे की नाही? आहे की नाही? नाही नाही नाहीये. नाहीये. जिनवाणीला जाणणं सुद्धा सम्यक ज्ञान नाहीये. बोले नाही. त्याच्यामध्ये जे लिहिलेले ते यथार्थ ज्ञान आहे, ते बरोबर ज्ञान आहे, ते चुकीचं नाहीये, ते सम्यक ज्ञान आहे. परंतु जिनवाणीचं ज्ञान जे आपल्यामध्ये केलं ते आपलं ज्ञान, जे आपलं ज्ञान आहे त्याला सम्यक ज्ञान म्हणणार नाही. त्याला काय म्हणणार? बोले ते सुद्धा मिथ्या ज्ञानच आहे. का मिथ्या ज्ञान आहे? कारण की आप रूप को जानपनोसो सम्यक ज्ञान कला आहे. जोपर्यंत आपण आपल्या स्वरूपाला जाणणार नाही तोपर्यंत सम्यक ज्ञान सुद्धा उत्पन्न होणार नाही. ठीक आहे, 2 पॉइंट झाले. तिसरा पॉइंट, आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित सोई. सम्यक चारित्र म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं? काय समजतो आपण? सम्यक चारित्र काय असणार? काय असणार सम्यक चारित्र? आत्म्याच्या स्वरूपाला ओळखून त्यामध्ये लीन होणे. त्यामध्ये लीन होणे. हे तर आपण आता शिकलो, पण त्या अगोदर आपण काय समजायचो? सम्यक चारित्र म्हणजे काय? अरे मुनी दीक्षा धारण करणे, जंगलमध्ये जाऊन उभा राहणे, एवढ्या कडकती धूप मध्ये उभा राहणे, एक टाइम भोजन करणे, यालाच आपण सम्यक चारित्र समजायचो की नाही? आलू प्याज नाही खाणे याला सम्यक चारित्र समजायचो. अरे ह्या तर शरीराच्या क्रिया आहेत, याच्यामध्ये काय दम आहे? केश लॉज केलं, याच्यामध्ये काय दम आहे? बोले त्याच्यामध्ये काही सुद्धा दम नाही, ते सम्यक चारित्रामध्ये येणार नाही. हे सर्व सुद्धा व्यवहार चारित्र आहे. आणि सम्यक चारित्राची डेफिनेशन काय सांगितली? बोले आप रूप में लीन रहे थिर. थिर म्हणजे स्थिर राहणे. सो सम्यक चारित सोयी, त्याला म्हणतात सम्यक चारित्र. ते खरं सम्यक चारित्र आहे आणि तेच मुनिराज करत असतात. सम्यक दर्शन ज्ञान तर आहेच त्यांचं. आता कशाची प्रॅक्टिस चालू आहे त्यांची? आता मुनी दीक्षा कशासाठी घेतली त्यांनी?
बोले सम्यक चारित्र्य करण्यासाठी. बस त्याची पूर्णता मुनी दीक्षा घेतल्याशिवाय होणारच नाही. सम्यक दर्शन सम्यक ज्ञान श्रावक अवस्थेमध्ये होऊ शकतं. आता आपण इथे बसलेलो आहे, तर या अवस्थेमध्ये सम्यक दर्शन सम्यक ज्ञान होऊ शकतं. सम्यक चारित्र्य सुद्धा एक देश चारित्र्य व्रती श्रावकांना होऊ शकतं. परंतु चारित्र्याची पूर्णता जर करायची असेल, जर आप रूप में लीन रहे, ही जर पूर्णता आपल्याला करायची असेल तर मुनी दीक्षा धारण करावीच लागते. आणि मुनी दीक्षा धारण करून करायचं काय, की जे मुनिराज ध्यान मध्ये बसलेले आहेत त्यावेळेस ते सम्यक चारित्र्य मध्ये लीन आहेत. त्यावेळेस ते सम्यक चारित्र्याची पूर्णता करण्यामध्ये लागलेले आहेत. समजते? आणि ज्यावेळेस ती पूर्णता होते तर तिघांची एकता झाली आणि मग मोक्षाला ते जातात. समजलं? आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित सोई, अब व्यवहार मोक्ष मग सुनिये, हेतु नियत को होई. अब व्यवहार, आता व्यवहार मोक्ष मार्ग, मोक्ष मग म्हणजे मोक्ष मार्ग. सुनिये, सुनिये म्हणजे सांगणार आहे. जो काय आहे, बोले हेतु नियत को होई. जो हेतू आहे, कशाचा हेतू आहे? नियत. नियत म्हणजे निश्चय नयाचा हेतू आहे. निश्चय नय जे आता वरती तीन लाईन सांगितल्या ना, ते करण्यासाठी कोण सहायता करणार? तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आत्माची रुची, आत्माचं ज्ञान आणि आत्मामध्ये लीनता, हे खरा मोक्ष मार्ग आहे. आता हे करण्यासाठी, इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे सहायता करते, ज्याचं आपण निमित्त घेतो, ज्याचा आपण आधार घेतो. आता जिनवाणीचा आधार घेतला की नाही घेतला? देवशास्त्र गुरूंचा आधार घेतला. त्यानंतर पिच्छी कमंडलूचा आधार घेणार, एक टाइम भोजनचा आधार घेणार, 28 मूलगुणांचं पालन करणार. समजतंय? अजीवला सुद्धा आपण समजतोय आता सध्या. जीवला समजायचंय तर जीवला समजण्यासाठी त्याचा अपोजिट पार्टी सुद्धा समजली पाहिजे. तर जीव कसा समजणार आपल्याला? बोले अजीव सुद्धा समजतो आहे. तर दोन्ही गोष्टी समजत आहे. आश्रव सुद्धा समजत आहे, बंध सुद्धा समजत आहेत. हे सर्व सातीच्या साती तत्व आपण समजण्याचा प्रयत्न करत आहे. समजलं? म्हणजे या सगळ्यांचा आपण आधार घेत आहोत. आणि जसा आपण यांचा आधार घेतला म्हणजे हे निमित्त आहेत, हे सर्व व्यवहार मोक्ष मार्ग मध्ये जाणार. जे हेतू आहेत, हेतू नियत को होई. नियत म्हणजे निश्चय से, हे निश्चय नयाने जे मोक्ष मार्ग सांगितला त्यांचे हे हेतू आहेत, हे कारण आहेत. ठीक आहे? समजते तुम्हाला की नाही समजत आहे? बघा आता पहिल्यापासून सांगतो मी. आता मला सांगायचंय तुम्हाला, तुमच्या घरामध्ये असा कोणी व्यक्ती आहे की जो बिलकुल धर्म करतच नाही, कधी मंदिरात जात नाही, कधी अभिषेक करत नाही, कधी पूजन करत नाही, काहीच करत नाही. त्याला धर्माचं नाव म्हटलं की एकदम असा मूड एकदम असा ऑफ करून टाकतो. आता मला सांगा, तुम्हाला त्याला धर्म मार्गाला लावायचंय, तुम्ही काय करणार? कसं लावणार त्याला आपण धर्म मार्गाला? काय करणार? म्हणजे आम्ही सगळं करून बसतो, कोणीच लागत नाही, आम्ही सोडूनच देतो. हा असंच करतो का? बोला काय करणार? काहीच नाही करणार, बघत बसणार का फक्त? करणार आवड सांगायचं काम करू त्यांना. सांगायचं काम करू. सांगायचं काम करू. काय सांगायचं काम करा? सुरुवात कुठून करणार? तुम्ही काय करायला लावणार पहिले त्याला? देवदर्शन करायला लावायचे. देवदर्शन करायला लावायचे. व्हेरी गुड, नमोकार मंत्राची पहिला नमोकार मंत्र शिकवा. व्हेरी देवदर्शन. गुड. अजून नंतर अजून हळूहळू थोडं मंदिरला जायचं. पहिला नमोकार मंत्र, नंतर देवदर्शन, मंदिरला जायचं, पूजा अभिषेक हा. असं विचारणार थोडं मग ते. ओके ओके, चला ठीक आहे, व्हेरी गुड. अजून सांगायचं थोडस. काय करणार तुम्ही? आता काय लावणारच नाही, त्याचं ते बघत बसणार. हा, लावत तर लावायला लागते. आपलं जैन मध्ये आलं म्हणजे लावावं तर लागणारच ना. तर मग करणार काय आपण? रेखाजी कुठे गेल्या?
महत्व काय सांग, करणार? देवदर्शनाचं, देवाचं आपल्या महत्व सांगणार त्यांना, गोष्टी रूपाने महत्व सांगणार. सांगणार, समजून घेणार, समजून सांगणार असं. ठीक कथन आहे, रूप व्हेरी पण गुड, सांगणार. कथन रूप मध्ये पण सांगावं. थोडं थोडस आपण सांगणार. ठीक आहे, म्हणजे जेवढं आपल्याकडून होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय सांगणार की बोले मंदिरात जा, पहिले देवदर्शन करत जा. देवदर्शन तो करू लागला की आपण त्याला हळूहळू हळूहळू काय काय करणार, बोले देवदर्शन केल्याने सगळं होत नाही, आता तू अभिषेक पण करायला लागत जा. दुसरा पॉइंट समोर मग अजून काय सांगणार, बोले अभिषेक करू लागला तर फक्त अभिषेक केल्याने काही होत नाही, आता पूजन सुद्धा करू लागत जा. जशी जशी अभिषेक मध्ये रुची लागली तशी पूजन मध्ये सुद्धा रुची लावणार. तर पूजन मध्ये रुची लागली त्याची, पूजन सुद्धा कंटिन्यू करू लागला, तर आता काय करणार आपण की बोले स्वाध्याय सुद्धा करत जा. स्वाध्याय केल्याने काय होईल की तुला समजत जाईल की आपण धर्म का करतो, धर्म काय आहे, धर्म केल्याने काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू हळूहळू समजत जातील. तर मग आता तो स्वाध्याय सुद्धा करू लागला, त्याला समजू सुद्धा लागलं. समजू लागल्यानंतर मग आता त्याचा उद्देश काय झालं, जिनवाणीमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आतापर्यंत, हे जे चालू होतं, देवदर्शन पण चालू आहे, स्वाध्याय पण चालू आहे, पूजन पण चालू आहे, अभिषेक पण चालू आहे, सगळ्या क्रिया करत आहे तो. आता स्वाध्याय करू लागल्यानंतर त्याच्या मनामध्ये थोडे वेगळ्या प्रकारे त्याच्या मनामध्ये चिंतवन चालू लागलं. ठीक आहे, वेगळं चिंतवन त्याच्या मनामध्ये चालू लागलं, काही काही नवीन गोष्टी त्याला समजू लागल्या. मी कोण आहे, पर कोण आहे, या सगळ्या गोष्टी त्याला समजू लागल्या. आता समजू लागल्यानंतर त्याला काम कळालं की मला काम काय करायचंय, हे जे मनुष्य पर्याय मिळाली ती मला कशासाठी मिळाली हे काम कळालं. मग आता तो हळूहळू हळूहळू काम करू लागला आणि त्याला एक दिवस सम्यक दर्शनची प्राप्ती झाली. काय झालं, एक दिवस सम्यक दर्शनची प्राप्ती झाली, त्याच्यामध्ये खूप अंतरंग मध्ये उतरलं आणि सम्यक दर्शनची प्राप्ती झाली. तर आतापर्यंत हे जे काम त्यांनी केलं, आतापर्यंत हे जे काम त्यांनी केलं, बोले ते कशासाठी होतं, त्याचा मुख्य उद्देश काय होतं, बोले सम्यक दर्शनची प्राप्ती. आणि जसं सम्यक दर्शन प्राप्त झालं तसं हे सर्व काम फक्त निमित्त आहे. काय आहे, फक्त निमित्त आहे. त्यांनी काय काय भेटलं, बोले पुण्य भेटलं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पुण्याचा उदय आला, पुण्य भेटलं, ठीक आहे, परंतु हे सगळं काम फक्त निमित्त होतं. स्वाध्याय पण केला त्यांनी, ते सुद्धा निमित्त झालं. स्वतःचं श्रद्धान केलं, परचं श्रद्धान केलं, 7 तत्वांचं श्रद्धान केलं, हे सगळे श्रद्धान कशामध्ये गेले की बोले हे हेतू, हेतू म्हणजे कारण, हेतू म्हणजे कारण आहे कुठपर्यंत पोहोचण्यासाठी, सम्यक दर्शन पर्यंत. आपली गाडी कुठे पोहोचलीये, कुठे पोहोचली आपली गाडी, की वापस जायचा मार्गावर आहे, रिटर्न तर होत नाहीये. हा बोला, रिटर्न तर होत नाही आपली गाडी, नाही. बोले रिटर्न जाऊ द्यायची नाहीये, नाहीतर एकदा रिटर्न जाऊ लागली तर मग नुकसानच नुकसान आहे. समजते, आतापर्यंत आपल्याला सगळे निमित्त भेटलेले आहेत, देवशास्त्र गुरु सुद्धा भेटलेले आहेत, घरदार सुद्धा सगळं चांगलं भेटलेलं आहे, इथे बसून आपण शांतपणे ऐकू सुद्धा शकतो. हे सगळं आपल्याला जे चांगल्या सुविधा भेटलेल्या आहेत त्या अशाच वाया घालण्यासाठी नाही, हे जे मेन उद्देश आहे त्या मेन उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी आहेत. ते उद्देशाची पूर्ती आपल्याला करायची आहे. ठीक आहे, मग हेतू, हेतू समजला तुम्हाला, हेतू समजला की नाही समजला. हेतू हे व्यवहार मोक्ष मार्ग जो आहे तो सगळा व्यवहार मोक्ष मार्ग हेतू आहे. हेतू म्हणजे कारण आहे, कशासाठी की निश्चय पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि एकदा त्या लाईनला का लागलो आपण की बस मग इकडचं हे सगळं हळूहळू सुटत जाईल. आता मुनिराजांना पूजन करण्याची आवश्यकता नाही, मुनिराजांना अभिषेक करण्याची आवश्यकता नाही, ते काही करत नाहीत, त्यांना काही सुद्धा करण्याची गरज नाही. का, कारण की ते सुद्धा आता पूज्य झालेले आहेत, त्यांची सुद्धा आता पूजा केली जाते, त्यांची पूजा केली जाते, तर मग ते कशाला पूजा करत बसतील. समजते, त्यांना काही गरजेचं नाहीये की ते करतीलच, त्यांना काही आवश्यक नाहीये की ते करायचंच आहे. त्यांनी आता लेवल हाय केलेली आहे त्यांची स्वतःची, ते एकदम हाय लेवलला पोहोचलेले आहेत, म्हणून त्यांना काही सुद्धा हे करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, तसंच आपल्याला इथे सांगत आहेत की अब व्यवहार मोक्ष मग सुनिये हेतू नियत को होई. आता व्यवहार मोक्ष मार्ग ऐका
जो काय आहे बोले हेतू आहे, कारण आहे निश्चय मार्गाचा. ठीक आहे, बघा भावार्थ वाचतो मी, परत आपल्याला समोर जायचंय. काय सांगितलं भावार्थ मध्ये? परद्रव्यों से त्रिकाल भिन्न, परद्रव्यों से त्रिकाल भिन्न, निज आत्मा का अटल विश्वास करना निश्चय सम्यक दर्शन है. त्रिकाल भिन्न, त्रिकाल भिन्नामध्ये खूप दम आहे. हे शब्द तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे. काय सांगितले इथे? परद्रव्यांपासून त्रिकाल भिन्न, निज आत्मा का अटल अटल श्रद्धा. त्रिकाल म्हणजे 3 काळ असतात, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. बोले परद्रव्यांपासून मी भूतकाळामध्ये सुद्धा वेगळा होतो, परद्रव्य माझ्यामध्ये नव्हते. म्हणजे पुद्गल वेगळा होता, जीव वेगळा होता, कर्म वेगळे होते, जीव वेगळा होता, रागादी विकारी परिणाम ते वेगळे होते, जीव वेगळा होता. समजते? पहिले पण तसंच होतं. आता वर्तमान मध्ये तरी मला राग द्वेषाने जखडलं असणार ना, राग द्वेषाने मला पकडलं असणार. ते माझ्यामध्ये घुसले असतील. बोले माझ्यामध्ये घुसलेले नाहीयेत, ते माझ्यामध्ये नाहीयेत, ते माझ्या बाहेर आहेत. कर्म माझ्यामध्ये गेले का? कर्मांनी सुद्धा माझ्यामध्ये प्रवेश केलेला नाहीये. आणि बाहेरचे पदार्थ बोले ते तर करूच शकत नाहीत, ते तर जोडेच अलग आहेत, त्या दोघांचे तर जोडेच अलग आहेत. म्हणून भूतकाळामध्ये सुद्धा मी परद्रव्यांपासून वेगळा होतो, वर्तमान मध्ये सुद्धा वेगळाच आहे, आणि समोर गेल्यानंतर सुद्धा मी परद्रव्यांपासून वेगळाच राहणार. भविष्यामध्ये सुद्धा किती परद्रव्यांचा संबंध माझ्यासोबत आला तरी सुद्धा मी वेगळाच आहे, मी वेगळाच आहे. जीव वेगळा, उद्गल वेगळा, दोघांचं मिलन एक जरी दिसत असेल, दोघांचं चलणं, उठणं, बसणं, हे सगळ्या गोष्टी एक जरी दिसत असेल तरी सुद्धा, एक दिसत असून सुद्धा जीव वेगळा आहे आणि पुद्गल वेगळा आहे, जीव वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. कसं समजणार आम्हाला असं? पहिला पॉइंट तर मरण झाल्यानंतर हे साफ साफ गोष्ट निघून जाते. जे त्याच्यामधून निघून गेलं बोले तो मी होतो, तो निघून गेला. हे काय राहिलं? बोले हे शरीर राहिलं. हे साफ साफ आपल्याला समजून जातं. आणि आता सुद्धा आपण ते समजू शकतो. कसं समजू शकतो? जीव जुदा आहे आणि पुद्गल जुदा आहे. कसं समजू शकतो? याच्यावरून समजू शकतो की हे शरीर माझ्या अनुसार काम करत नाही. करतं का माझ्या अनुसार काम? जर हे माझं असतं तर माझ्या अनुसार काम करायला पाहिजे होतं, माझ्या अनुसार हे परिवर्तन चालायला पाहिजे होतं याच्यामध्ये. मला तर असं वाटत नाही की माझं शरीर घाण व्हावं. कोणाला वाटतं असं? कोणालाच वाटत नाही. पण होतं की नाही घाण? सगळ्यांचंच होतं. कोणाकोणाला असं वाटत नाही की माझे केस पांढरे हो, म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं की माझे केस काळेच राहावे. म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं. कोणी असं आहे का की ज्याला असं वाटतं की माझे केस पांढरे व्हायला पाहिजेत? कोणीच नाहीये. तरी सुद्धा होतात की नाही होत? कोणाकोणाला असं वाटतं की माझी फिटनेस एकदम बरी राहायला पाहिजे, मला रोग यायला नाही पाहिजेत? म्हणजे सगळ्यांनाच वाटतं. तर सगळ्यांना वाटत असून सुद्धा त्याच्यामध्ये रोग येतात, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होतो. कधी आपण एकदम पतले होऊन जातो, कधी एकदम मोठे होऊन जातो, कधी कुठेच काही होऊन जातं, कधी मध्येच फोडी येणार, कधी कुठे काळं पडणार, कधी कुठे हे होणार. तर अशा प्रॉब्लेम चालू असतात की नाही? कधी मध्येच पोट खराब होतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे की हे माझं नाहीये आणि हे माझ्या अनुसार काम करत नाही. समजलं? आणि ज्याला हे इच्छा उत्पन्न होते, ज्याच्यामधून हे ज्ञान उत्पन्न होते, ज्याच्यामधून आपण या सर्व गोष्टी जाणतोय, बोले तो मी आहे. त्याच्याकडे तर आपण लक्षच देत नाही. आणि जे आपलं नाहीये, जे माझं नाहीये, आपण त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इथे काय लिहिलं की बोले परद्रव्यांपासून त्रिकाल भिन्न. त्रिकाल म्हणजे कंटिन्यू भिन्न आहे. भले दिसताना एक दिसत आहे, भले दिसत असताना एकमेक दिसत आहे. जसं उदाहरण मी मागच्या वेळेस सुद्धा दिलं होतं. 1 लिटर दूध आहे. 1 लिटर दुधामध्ये आपण अर्धा लिटर पाणी टाकलं तर दूध किती झालं? हा, 1.5 लिटर झालं. 1.5 लिटर झालं. 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं 1.5 लिटर तर दूध किती झालं? 1.5 झालं. दूध बोला 1.5 राणी भाभी. 1 लिटर
एक बोला लिटर श्रुती, किती झालं दूध? दूध 1 लिटरच झालं. घ्यायचं. 1 लिटर दूध आहे. 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं. मानले तर लिटर एकच आहे. 1 लिटर झालं. एकच मानले तर एकच झालं. हा. दूध 1 लिटर आणि अर्धा एक- लिटर. एक राणी भाभी बोला, काय बोललात? दूध 1 लिटर आहे, पाणी अर्धा लिटरच आहे. दूध वेगळं आहे, पाणी वेगळं आहे. हा. व्हेरी गुड. अजून बोला सुनीता भाभी, काय बोललो मी? काय विचारलं मी? 1 लिटर दूध आहे. 1 लिटर दुधामध्ये आपण अर्धा लिटर पाणी टाकलं तर दूध किती झालं? 1 लिटर कसं होईल? 1.5 लिटर होणार ना, की नाही? ते दूध 1 लिटर होणार. हा? दूध किती 1 होणार? समजले तर भिन्न भिन्न आहे. अर्धा वेगळं, पाणी वेगळं, दूध वेगळं. हा, मला हेच सांगायचंय तुम्हाला. ते भलेही ते दिसत असेल, भले एकमेक दिसत असेल, की आपल्याला भले असं वाटत असेल की 1.5 लिटर झालं दूध, परंतु दूध 1.5 लिटर झालेलं नाहीये. त्याच्यामध्ये 1 लिटर दूध आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्स केले ते अर्धा लिटर पाणी, ते पाणी वेगळंच राहणार आहे. ते पाणी कसं राहणार आहे? ते पाणी वेगळंच राहणार आहे. तुम्ही हंस पक्षाजवळ जर त्याला घेऊन गेलात तर तो दूध पिऊन घेईल, पाणी जसंच आहे तसं ठेवेल. म्हणजे दूधची मात्रा वाढली का? बोले दूधची मात्रा वाढली नाही. त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं तुम्ही तर ते पाणीच राहणार. समजते? तसंच सेम टू सेम ते दोन्ही मिक्स झाल्यानंतर सुद्धा आपल्याला असे वाटतात की एकच आहे. दिसत असताना कसे दिसणार की एकच आहेत, परंतु एक आहेत का ते? एकमेक झाले का ते? की बोले एकमेक झालेले नाही, एकमेक होणार नाही. त्याला गरम केल्यानंतर, त्याला तापवल्यानंतर पाणी उडून जातं, दूध खाली राहतं. तसंच सेम टू सेम हे शरीर आणि आत्मा अनादी काळापासून एकमेक आहेत. असं वाटतं की अरे 2 गोष्टी नाहीच आहेत. इथे किती गोष्टी आहेत असं आपल्याला समजतं, असं आपल्याला भासित होतं की एकच आहे. किती आहे? एकच आहे. 2 गोष्टी नाहीच आहेत असं आपल्याला वाटतच नाही की ते 2 गोष्टी आहेत. परंतु असं नाहीये. अनादी काळापासून हे एकमेक दिसत असलं तरी सुद्धा जसं तापवल्यानंतर ते उडून जातं. काय केलं? दूध तापवल्यानंतर पाणी उडून गेलं आणि दूध खाली राहिलं. तसंच सेम टू सेम शरीर खतम झाल्यानंतर, म्हणजे जीवाच्या कर्माचा उदय आल्यानंतर, आयु कर्म संपल्यानंतर जीव उडून गेला आणि राहिलं काय खाली? की राहिलं ते शरीर राहिलं, ती बॉडी राहिली. आता हे भेद विज्ञान केव्हा करायचंय आपल्याला? मेल्यानंतर नाही, मेल्यानंतर होणार नाही. सगळं जकाम झाल्यानंतर होणार नाही. हे भेद विज्ञान प्रत्येक काम करत असताना आपल्या मनामध्ये चाललं पाहिजे. हे आपल्या मनामध्ये चाललं पाहिजे. आणि हे भिन्न तर पहिल्यापासून आहेतच. आपल्याला भिन्न करायचं नाहीये. करायचं आहे का की जीवाला बाहेर काढू, आपण शरीराला बाहेर काढू, असं करायचं नाहीये. हे तर भिन्न आहेतच, त्रिकाल भिन्न आहेत ते सांगत आहेत. भले दूध पाणी मिक्स दिसत असेल, दिसत असलं तरी सुद्धा ते वेगवेगळेच आहेत. शेंगदाण्यामध्ये तेल भले एकसारखे दिसत असतील तरी सुद्धा शेंगदाण्यामधलं तेल वेगळं आहे आणि शेंगदाणे वेगळे आहेत. आतमध्ये दिसत असताना एक दिसत असले तरी सुद्धा ते वेगवेगळेच आहेत. तर मग करायचं काय आपल्याला? की वेगवेगळं करायचं नाहीये. वेगवेगळं करायचंय का? बोले वेगवेगळं करायचं नाहीये. तर काय करायचं मग आम्ही? की जिथे गडबड आहे, मिथ्या दर्शन म्हणजे मान्यता, मिथ्या ज्ञान म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान? की जे ज्ञान उलट चाललंय त्याला बरोबर करायचंय. जे श्रद्धान उलट पळतय ते श्रद्धान बरोबर करायचंय. समजतंय? बदलाव कुठे करायचा आहे? आत्मा शरीर वेगवेगळं करत बसायचं नाहीये. नाहीतर क्रेन आणा, काय भेद पाडा, काही करायचं नाहीये. भेद कुठे करायचेत? जिथे आपण त्या दोघांना एक समजलंय तिथून आपल्याला त्या दोघांना वेगवेगळं करायचं. समजलं की नाही समजलं? त्याचं नाव जर श्रद्धान बदललं तर त्याचं नाव सम्यक दर्शन, जर ज्ञान बदललं तर त्याचं नाव सम्यक ज्ञान, आणि जर चारित्र्य बदललं तर त्याचं नाव सम्यक चारित्र्य. ठीक करायला प्रयत्न, द्रव्यामध्ये प्रयत्न करायचा नाहीये.
प्रयत्न तर जिथे संभव आहे तिथेच प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जिथे गडबड आहे, जिथे प्रॉब्लेम आहे, तिथेच सुधार आपल्याला करायचा आहे. बाकी दुनियादारीला जर सुधारत बसलो, जर बाहेर आपण बदलाव करत बसलो, तर कधी सुद्धा बदलाव होणार नाही. आणि आतापर्यंत आपण तेच करत आलो, म्हणून आपण दुखी आहोत. कोणाला सुधरवायचं, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची, बोले बस जिथे गडबड आहे तिथे आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. गडबड कुठे, की आपल्या ज्ञानामध्ये, गडबड कुठे, आपल्या मान्यतेमध्ये, बस तिथे आपल्याला तुरटी फिरवायची आहे, तिथं बस आपल्याला साफ करायचं. ठीक आहे. समोर चला. आता समोर बघा काय लिहिलं, परद्रव्यों से त्रिकाल भिन्न निज आत्मा का अटल विश्वास करना निश्चय सम्यक दर्शन है. हे निश्चय सम्यक दर्शनची डेफिनेशन सांगितली. आत्मा को पर वस्तुओं से भिन्न जानना, आत्मा को पर वस्तुओं से भिन्न जानना, उसे निश्चय सम्यक ज्ञान कहते हैं. तथा पर द्रव्यों का आलंबन छोड़ करके, पर द्रव्यों का आलंबन छोड़ करके आत्म स्वरूप में एकाग्रता से मग्न होना, आत्म स्वरूप में एकाग्रता से मग्न होना, त्याला म्हणतात निश्चय सम्यक चारित्र. ठीक है. अब व्यवहार मोक्ष मार्ग का कथन करते हैं, क्योंकि जब निश्चय मोक्ष मार्ग हो तब निमित्त रूप से व्यवहार मोक्ष मार्ग कैसा होता है यह जानना चाहिए. ज्या वेळेस आतमध्ये अशी परिणती चालू आहे, त्यावेळेस बाहेर बाहेर आपलं काय परिणती असणार, बाहेर आपलं चारित्र्य कसं असणार, बाहेर व्यवहार कसा असणार आपला, ते सगळं व्यवहार मोक्ष मार्गामध्ये येणार. समजते. असली मोक्ष मार्ग तर हा तीनच आहे. हे तिघांची एकता हाच असली मोक्ष मार्ग आहे. आणि आता इथपर्यंत पोहोचण्यासाठी बाकी जिनवाणीमध्ये जे काही कथन केलेलं आहे, मग ते गुणस्थानांचा असो, मार्गना स्थानांचा असो, द्रव्यांचा असो, तत्वांचा असो, हे सगळं कथन हे व्यवहार मध्ये जाणार. आणि असली का बात कोणची आहे, असली गोष्ट कोणची आहे, बोले ह्या तीनच गोष्टी असली आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी ही सगळी जिनवाणी आपल्याला प्रयत्न करणार आहे. तुम्ही जिनवाणीचा कुठलाही भाग उचला, जिनवाणीचा कोणताही अनुयोग उचला, कोणतंही प्रकरण उचला, काहीही वाचा, कोणतीही गोष्ट वाचली तुम्ही, कोणताही सिद्धांत वाचला तुम्ही, तर त्याच्यातून सार काय निघणार, की सार हेच निघणार, या तीन लाईनी. बस काय करायचंय, परद्रव्यांपासून भिन्न स्वतःला समजायचंय, परद्रव्यांपासून स्वतःचं ज्ञान करायचंय, स्वतःमध्ये मग्न राहायचंय. बस त्याच्याशिवाय दुसरं काहीही तुम्हाला समजणार नाही. प्रथमानुयोग वाचा, द्रव्यानुयोग वाचा, चरणानुयोग वाचा, कर्णानुयोग वाचा, सगळं वाचा. कशासाठी, कशासाठी सांगितले हे सगळं, की बोले स्वतःसाठी, दुसऱ्या कोणासाठी सांगितलेले नाहीयेत. जिनवाणी जे महावीर भगवानांनी 30-30 वर्षापर्यंत समोशरण मध्ये गोष्टी सांगितल्या, काय काय सांगितलं, त्याचा सार काय आहे, हे 3 लाईनीमध्ये सार आहे. हेच त्यांनी सुद्धा केलं आणि हेच आपल्याला सुद्धा करायचंय, हेच इथे सांगत आहेत. ठीक आहे. आता व्यवहार मोक्ष मार्ग काय असतो बघा, ज्याच्या आतमध्ये निश्चय मोक्ष मार्ग आहे त्यालाच व्यवहार मोक्ष मार्ग असणार. समजते. व्यवहार कोणाला असणार, की ज्याला आतमध्ये निश्चय आहे त्याचाच व्यवहार मोक्ष मार्ग असणार. नाहीतर आम्हाला व्यवहार आवडतो, आम्ही व्यवहारने चालू, आम्हाला निश्चय आवडतो, आम्ही निश्चयने जाऊ, बोले असं चालणार नाही. ठीक आहे. बघा आता व्यवहार मोक्ष मार्ग काय आहे त्याची चर्चा आपल्याला समोरच्या छंदामध्ये करायची आहे. याची चर्चा आपण केलेली आहे, तशी परत एकदा करायची आहे. छंद वाचायचा सगळ्यांनी एक साथ. ओके. आतापर्यंत जे शिकलो ते समजलं की नाही, बोलायचंय. जर नसेल समजलं तर विचारायचं परत. काही गोष्ट क्लिअर नसेल झाली तर विचारायचंय, मी का परत परत घेतलं, मी का परत परत सांगतोय, कारण की हे मेन पॉइंट आहे, हेच सार आहे, याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा नाहीये. आता आपण खूप खूप सगळ्या चर्चा करत बसू, सगळ्या चर्चा करायला काही फरक पडत नाही. ते लक्षात राहील नाही राहील त्याचा काही उपयोग होणार नाही. आता तुम्ही वरचं वाचत बसा, 16 किती स्वर्ग किती असतात, नरक किती असतात, सुमेरू पर्वत किती उंच आहे, किती मंदिर कुठे कुठे बनलेले आहेत, त्यांनी काय होणार आहे, त्यांनी काही सुद्धा होणार नाही. त्यांनी सम्यक दर्शन होणार आहे का, त्यांनी सम्यक दर्शन होणार नाही. ते तर सगळं पाठ आहे. सुमेरू पर्वत किती मोठा आहे, सुमेरू पर्वतावरती किती किती कुठे कुठे मंदिर आहेत, सगळं आपल्याला पाठ आहे. स्वर्ग किती आहेत, 16 स्वर्ग आहेत, नरक किती आहेत, 7 नरक आहेत, नरकामध्ये काय काय होत असतं, स्वर्गामध्ये काय काय होत असतं,
या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि प्रयोजनभूत गोष्ट बोले तीच माहित नाही, मग काय फायदा? मग जिनवाणी वाचून काय फायदा तुमचा? कामाची गोष्टच माहित नाही, साय साय खायची राहिली आणि बघतो दूधच पित राहिलो, तर असं काय कामाचं? बोले असं काही कामाचं नाहीये. ठीक आहे, त्यासाठी ही गोष्ट क्लिअर झाली नसेल तर परत विचारायचंय. झाली क्लिअर सर्वांना की नाही? समजली? चला, आता काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा आणि जर नसेल समजले तर परत विचारा. आता विचारायचे तर विचारा. बोला, वैशालीजी काय बोलायचंय? समजला म्हणून सांगायचं होतं. हा, काय म्हणलात? समजला म्हटले. समजलं ना? ओके ओके, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. चला, आता समोर जायचंय. आता व्यवहार मोक्ष मार्गाची चर्चा आपल्याला इथे करायची आहे. ठीक आहे, सर्वांनी एक साथ बोलायचंय, छंद बोलायचाय. 3 नंबरचा छंद आहे. ठीक, सर्वांनी बोलायचंय. जीव अजीव तत्व अरु आश्रव बंधरु संवर जानो, निर्जर मोक्ष कहे जिन तिन को जो कात्यो सरदानो, है सोई समकित व्यवहारी अब इन रूप बखानो, तिनको सुन सामान्य विशेष दृढ प्रतीति उर आनो. काय सांगितलं याच्यामध्ये? बघा, व्यवहार मोक्ष मार्ग कशास म्हणतात त्याचं स्वरूप आपल्याला सांगत आहेत. कशास म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग? बोले जीव अजीव तत्व अरु आश्रव बंधरु संवर जानो आणि निर्जर मोक्ष कहे जिन तिनको जो का त्यो सरधानो. या पॉइंट वरती नीट लक्ष ठेवायचं. जो का त्यो सरधानो. जो का त्यो, जो का त्यो म्हणजे ते जसे आहेत तसे. जो का त्यो, जसे, त्यो त्यो म्हणजे तसे. ते जसे आहेत, जसं त्यांचं स्वरूप, जिन तिनको, जसं त्यांचं स्वरूप जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे तसं सरधानो. सरधानो म्हणजे त्यांचं श्रद्धान करणं. कोणाचं स्वरूप? जिनेंद्र, तसं स्वरूप जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे तसं त्यांचं श्रद्धान करणं, त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. कोणी सांगितलं आणि काय सांगितलं? कोणाचं स्वरूप सांगितलं? की बोले जीव अजीव तत्व अरु आश्रव. आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. हे काय आहेत? 7. बोले 7 प्रकारचे तत्व सांगितले. काय सांगितले? 7 प्रकारचे तत्व सांगितले. कोणी सांगितले? जिन तिनको. जिन म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी. जिनेंद्र भगवंतांनी हे 7 प्रकारचे तत्व सांगितलेले आहेत. बघा, तत्व, आता खूप सारे दर्शन आपल्या भारतामध्ये चालतात. जैन, बौद्ध, चार्वाक, नैयायिक, वैशेषिक, सांख्य, हे सगळे दर्शन चालतात आणि सगळ्यांमध्ये काही ना काही तत्व सांगितले. कोणी 7 सांगतं, कोणी 9 सांगतं, कोणी 2 सांगतं, कोणी 4 सांगतं. असे सगळे तत्वांचं वर्णन आपल्या आपल्या अनुसार करत असतात. ठीक आहे, परंतु त्यांनी सांगितलं त्या तत्वांचं स्वरूप, त्यांचं श्रद्धान हे सम्यक दर्शन मध्ये येणार नाही. नाही ते बौद्धांनी सुद्धा सांगितले तत्व, तर त्यांचं श्रद्धान केलं तर ते सम्यक दर्शन मध्ये जाईल का? तर त्याला सम्यक दर्शन मध्ये टाकायचं नाही. तर कोणी सांगितलेले? की बोले जे जिन शब्द लिहिलेला आहे, मुख्यतया जिन लिहिला ना, तर जिन म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी 7 तत्वांचं जसं स्वरूप सांगितलं आहे तसं त्याला जो का त्यो सरधानो, ते जसे आहे तसं त्यांचं श्रद्धान करणं, त्याला म्हणतात सम्यक दर्शन. कोणतं सम्यक दर्शन? हे सोयी समकित व्यवहारी. हे सोयी, बोले हे आहे तेच. काय आहे तेच? बोले समकित. समकित म्हणजे सम्यक दर्शन. कोणत्या नयाने? बोले व्यवहारी. व्यवहारी म्हणजे व्यवहार नयाने, की त्यालाच व्यवहार नयाने सम्यक दर्शन म्हणतात. म्हणजे तत्वार सूत्र मधला दुसरा छंद, दुसरं सूत्र, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. हे 7 प्रकारचे तत्व जे सांगितलेले आहेत त्यांचं ते जसे आहे तसं त्यांचं श्रद्धान करणं, त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. ते व्यवहार सम्यक दर्शन मध्ये जाणं. समजलं तुम्हाला? आता 7 तत्व काय असतात, कसे सांगितलेले जिनेंद्र भगवंतांनी?
काय त्याचं स्वरूप सांगितलं, कोणकोणते असतात ते नाव तर इथे सांगितले. बोला 7 तत्व कोणकोणते आहेत? जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, हे 7 प्रकारचे तत्व सांगितले. सगळ्यांना नाव पाठ आहेत, सगळ्यांना स्वरूप सुद्धा क्लिअर आहे. हे सगळ्यांचं स्वरूप सुद्धा आपण सर्व क्लिअर केलं होतं. आणि या 7 तत्व संबंधी विपरीत भूल आपण दुसऱ्या ढालीमध्ये बघितलेली आहे. आपण काय काय चूक करतो त्याच्या संबंधी, ती चूक आपण दुसऱ्या ढालीमध्ये बघितलेली होती. ठीक आहे. आता आपल्याला त्यांचं यथार्थ स्वरूप समजायचंय. काय असतो जीव, काय असतो अजीव, काय असतो आश्रव, काय असतो बंध, या सर्वांचं काय जिनेंद्र भगवंतांनी स्वरूप सांगितलं. तर एक एक छंद आता त्याच्यासाठी समर्पित झालेला आहे. म्हणजे समोर आपल्याला तेच सांगणार आहेत की जीवचं स्वरूप काय, आश्रवचं स्वरूप काय, बंधाचं स्वरूप काय, अजीव म्हणजे काय. ठीक आहे. त्यामुळे आता मी हे परत सांगणार नाही. तर समोर बघा काय लिहिलं, अब इन रूप बखानो. अब इन रूप बखानो म्हणजे की आता, अब म्हणजे आता, रूप बखानो, इन म्हणजे या 7 तत्वांचं रूप म्हणजे स्वरूप, बखानो म्हणजे सांगणार आहेत. काय करणार आहेत? बखानो म्हणजे बखान करणार आहेत, सांगणार आहेत की 7 तत्व कसे आहेत, कसे दिसतात आणि आपण त्यांना समजतो काय, त्यांना ओळखतो तरी का आपण, आपल्याला माहिती तरी आहेत का, काय सतत तत्व सांगितले, काय तत्व सांगितले, कशाचं काय तत्व आहे, हे जर माहित नसेल तर बोलते आपले काही सुद्धा फायदा नाही. ठीक आहे. म्हणून जसे त्यांनी सांगितले तसं आपल्याला त्यांचं श्रद्धान करायचंय, तर ते व्यवहार सम्यक दर्शन असणार आहे. बघा आता समोर, तिनको सुन सामान्य विशेषे. तिनको सुन, पहिले तर सांगितलं मी बखान करतो. आता काय करा तुम्ही, माझं काम तर सांगितलं त्यांनी. म्हणजे पंडित दौलतरामजींनी काय सांगितलं की मी सांगतो, तर तुम्ही काय करा, बोले तिनको सुन, सुन म्हणजे ऐका. कसं ऐका, बोले सामान्य विशेषे, सामान्य स्वरूप सुद्धा सांगतो आणि विशेष स्वरूप सुद्धा सांगतो, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि काय करा मग ऐकल्यानंतर, ऐकल्यानंतर काय करायचं, बस ऐकायचं, लिहून घ्यायचं आणि जाऊन झोपायचं. काय करायचं, हा, ऐकल्यानंतर काय करणार, काय करायचं ते सुद्धा आपल्याला सांगितलं. काय करणार की बोले दृढ प्रतीती उर आनो. उर 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 म्हणजे हृदय, उर म्हणजे हृदय, हृदयामध्ये काय करा की दृढ प्रतीती, प्रतीती, प्रतीती म्हणजे श्रद्धान, आणि दृढ म्हणजे एकदम दृढतापूर्वक त्यांचं श्रद्धान करा की हे जीव, जीवाचं स्वरूप जसं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं, बोले जीव असाच आहे. अजीवचं स्वरूप जसं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं, बोले अजीव असाच आहे, याला अजीव म्हणतात. आश्रवचं स्वरूप जसं सांगितलं, बोले हे अजीव आश्रव असाच आहे. बंधचं स्वरूप जसं सांगितलं, बोले बंध असाच आहे, आश्रव बंध काही कामाचा नाहीये, ते सुद्धा सांगणार समोर. आणि मला काय करायचंय की बोले संवर, निर्जरा, मोक्ष, मोक्षापर्यंतचं सर्व स्वरूप आपल्याला आता एक एक क्लिअर करणार आहेत. समजते? समजला अर्थ? छंद टू छंद एक एक शब्दाचा अर्थ आपण केला. जीव, अजीव, तत्व, अरु, आश्रव, अरु म्हणजे ओर, आश्रव, बंध, संवर, जानो, यांना जाणलं पाहिजे. निर्जर, मोक्ष, कहे, कहे म्हणजे सांगितलेले आहेत. कोणी सांगितले? कोणी जिन, जिन म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी. तिनको काय करा त्यांना की जो का त्यो सरधानो, ते जसे आहेत त्यांचं तशा प्रकारे श्रद्धान करा. ठीक आहे. हे सोयी समकित व्यवहारी जर तुम्ही श्रद्धान केलं तर त्यालाच व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात. त्यालाच काय म्हणणार? व्यवहार सम्यक दर्शन म्हणणार. आणि अब इन रूप बखानो, आता यांचं स्वरूप सांगणार आहेत. आता यांच्या स्वरूपाचं वर्णन करणार आहेत. कसं सांगणार आहेत की बोले सामान्य सुद्धा आणि विशेष सुद्धा सांगणार आहेत. समजलं? आणि ऐकल्यानंतर काय करायचं, समजल्यानंतर काय करायचं की बोले दृढ प्रतीती, एकदम दृढतापूर्वक श्रद्धान करायचंय. दृढतापूर्वक श्रद्धान आपल्याला झालं पाहिजे की हेच 7 तत्वांचं स्वरूप जसं सांगितलं तसंच आहे. जसं आपल्याला आता श्रद्धान आहे ना की हे नाक माझंच आहे. डाऊट असतो कोणाला हे माझं नाहीये? असतो डाऊट कोणाला? असतो की नाही? बोले कितीही गळू लागलं ना तरी त्याला आपलंच समजतो. समजतो की नाही?
किती पाणी पडू लागलं तरी आपलं समजतो, कधीच असा विचार येत नाही की हे माझं नाहीये. होतं का असं? बोले कधीच येत नाही. तसंच दृढ श्रद्धान करायचंय. का करायचंय? कारण की हे भगवंतांनी सांगितलंय, दुसरं कोणीही सांगितलेलं नाहीये. जर दुसरे सांगितले असते तर मला थोडा डाऊट आला असता, परंतु भगवंतांनी सांगितलंय आणि 100 इंद्रांच्या साक्षीपूर्वक सांगितलेलं आहे. 100 इंद्र बसले होते, 3 गतीचे जीव बसले होते आणि समूह शरण मध्ये 30 वर्षांपर्यंत महावीर भगवंतांनी हेच सांगितलं, दुसरं काही सुद्धा सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणून आपल्याला त्याचं श्रद्धान दृढतापूर्वक करायचंय. आपलं महाभाग्य समजायचंय की आपल्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्यात. नाही तर महावीर भगवान जाऊन किती वर्ष झाले. आपलं महाभाग्य आहे की त्या मुनिराजांनी लिहून ठेवलं, त्यांचा विचार आला आणि ते हळूहळू हळूहळू हळू आपल्यापर्यंत पोहोचलं आणि खरा माल, प्युअर माल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. नाहीतर मध्ये मिक्स सुद्धा खूप होत होतं, खूप जाळून सुद्धा टाकलं गेलं. परंतु आपला भाग्याचा उदय आहे. आता समोर तर पंचम काळ आहे, आता तर अवसर्पिणी येणार, आता तर सगळं खतम होत जाणार हळूहळू. खरा मार्ग तर खतम होतच जाणार आहे. 6व्या काळामध्ये तर धर्मच राहणार नाही. 6व्या काळामध्ये धर्माचा नामोनिशाणच मिटून जाईल, राहणारच नाही, काही सुद्धा राहणार नाही. इथे राहणार नाही. कुठे राहणार नाही? आपले भरत क्षेत्रामध्ये राहणार नाही. बाकी विदेश क्षेत्रामध्ये कंटिन्यू चालत आहे. असं समजू नका जैन धर्म खतम होऊन जाईल, इथे खतम होऊन जाईल, इथे राहणार नाही, पण तिकडे राहणार. त्यासाठी आता जो आपल्याला मार्ग मिळालाय, आता ज्या गोष्टी आपल्याला समजत आहेत ते प्युअर भगवंतांनी सांगितलेले आहेत असं समजून आपल्याला त्याचं श्रद्धान करायचं. ठीक आहे, श्रद्धान करायचे म्हणजे हेच खरे आहेत, बस. त्याच्याशिवाय मला दुसरं काही माहित नाही. समजलं? बघा आता समोर भावार्थ वाचतो मी आणि आपल्याला मग समोर जायचंय. काय लिहिलं? यहाँ निश्चय सम्यक दर्शन के साथ होने वाले, बघा पॉइंट लिहिला, ज्याला निश्चय आहे त्यालाच व्यवहार असणार, जर निश्चय नसेल तर व्यवहार सुद्धा नसणार. काय लिहिलं? जे यहाँ निश्चय सम्यक दर्शन के साथ, साथ म्हणजे सोबत. पहिले काय आहे? पहिले निश्चय आहे कि निश्चय सम्यक दर्शन के साथ होने वाले व्यवहार सम्यक दर्शन का वर्णन है. निश्चय सम्यक दर्शन सोबत होणाऱ्या व्यवहार सम्यक दर्शनचं वर्णन आहे. जिसे निश्चय सम्यक दर्शन ना हो, ज्याला निश्चय नाहीये, बोले उसे व्यवहार सम्यक दर्शन भी नहीं हो सकता, उसे व्यवहार भी नहीं हो सकता. ज्याला आत्मश्रद्धान नाहीये, बोले त्याला परचं सुद्धा श्रद्धा नाही. ज्याला हेच माहित नाही की मी कोण आहे, बोले त्याला दुसरं सुद्धा माहित नाही की दुसरा कोण आहे. समजते? बघा खाली काय लिहिलं अजून? निश्चय श्रद्धा पूर्वक 7 तत्वों की विकल्प राग सहित श्रद्धा को व्यवहार सम्यक दर्शन कहते हैं. काय सांगितलं? व्यवहार सम्यक दर्शन कशा म्हणतात? पहिले तर आतमध्ये 7 तत्वाचं श्रद्धान मात्र नाही. पहिले तर आतमध्ये जर निश्चय सम्यक दर्शन असेल तर बघा खाली लिहिलं, निश्चय श्रद्धा पूर्वक, निश्चय श्रद्धा पूर्वक 7 तत्वों की विकल्प रूप श्रद्धा. विकल्प रूप म्हणजे जीव, अजीव, आश्रव, बंध, हे 7 विकल्प आहेत ना. विकल्प म्हणजे विचार. हे 7 विचार आपल्या मनामध्ये चालू आहेत आणि त्यांचं सुद्धा श्रद्धान केलेले आपण. ते सुद्धा आपल्याला माहिती आहेत. जीव काय आहे, अजीव काय आहे, आश्रव काय आहे, आश्रवला कसं समजायचं, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यांचं सुद्धा श्रद्धान पक्क आहे. ठीक आहे, म्हणून हे विकल्प सहित असल्यामुळे व्यवहार सम्यक दर्शन कहा जाता है. म्हणून याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात. समजलं? बघा खाली, यहाँ 7 तत्वों की श्रद्धा भेद रूप है, राग सहित है, इसलिए वह व्यवहार सम्यक दर्शन है. निश्चय मोक्ष मार्ग में कैसा निमित्त होता है यह बतलाने के लिए तीसरा छंद कहा है, किंतु इसका यह अर्थ कदापि नहीं है कि निश्चय सम्यक्त्व के बिना किसी को व्यवहार सम्यक्त्व हो सकता है. समजलं? निश्चय सम्यक्त्वच्या बिना व्यवहार कोणाला होणारच नाही. समजतंय? आता आपल्याला काय करायचंय? आता एक तत्व समजायचंय. पहिले 7 तत्वावरती श्रद्धान करायचंय ना. जर तत्वच माहित नाही तर काय श्रद्धान करणार आपण? समजलं? मग आता एक तत्वाचं स्वरूप आपल्याला समोर सांगत जाणार आहेत. त्या अगोदर आता किती टाइम काय झाला?
टाइम तर झालाय आपला. एक 5 मिनिटामध्ये ज्या 4 डेफिनेशन मी सांगितल्या होत्या, सम्यक दर्शनच्या 4 डेफिनेशन पाठ आहेत सगळ्यांना की नाही? कोणकोणत्या 4 डेफिनेशन सांगितल्या होत्या? बोला. 4 परिभाषा मी सांगितल्या होत्या सम्यक दर्शनच्या. कशास म्हणतात सम्यक दर्शन? बोला. कोणाला माहिती? गुरु तत्वार्थ श्रद्धानं सम्यक् दर्शनम् पहिला आत्मश्रद्धानं सम्यक् दर्शनम् हा स्वपरश्रद्धानं सम्यक् दर्शनम् स्वपरश्रद्धानं हा स्वपरश्रद्धा. अजून चौथा स्वपरश्रद्धानं सम्यक् दर्शनम् झाला. 3 सांगितले. तत्वार्थश्रद्धान, आत्मश्रद्धान आणि स्वपरश्रद्धान. 3 झाले. चौथा कोणता राहिला? देवशास्त्र गुरुश्रद्धानं सम्यक् दर्शनम् व्हेरी गुड. कोणता राहिला? देवशास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. परत सांगतो, परत लिहून घ्या. पहिले देवशास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. देवशास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम आप्तेनो छिन्न दोषेन सर्वज्ञे नागमेशिना भवितव्यम नियोगेन नान्यता ह्याप्तता भवेत. म्हणजे आप्त कोण असतात? त्यांचं श्रद्धान, शास्त्राचं श्रद्धान, गुरूंचं श्रद्धान हेच पक्के आहे. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. कुणी सुद्धा त्यांना मानणं नाही, त्यांचा विकल्प नाही, डोक्यात विचार सुद्धा नाही की मी यांना जाऊन नमस्कार करेल, मी यांना जाऊन असं करेल, मी यांना जाऊन असं करेल, शुक्रवारी इकडे जाईल, शनिवारी तिकडे जाईल, मंगळवारी तिकडे जाईल, इथला पण प्रसाद खाईल, तिकडला पण प्रसाद खाईल, असला विचार येणार नाही. आणि देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान म्हणजे की त्यांनी जो सिद्धांत सांगितला त्याच्यावरती दृढतापूर्वक श्रद्धान. म्हणजे देवशास्त्र गुरु कोणाचे करता भोगता नाहीयेत. ते कोणाचं काहीही करत नाहीत, कोणाचं चांगलंही करणार नाहीत, कोणाचं वाईटही करणार नाहीत. समजलं? म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता भोगता नाहीये. ही गोष्ट कोणी सांगितली? की ही देवांनी सांगितली, ही गुरूंनी सांगितली. या सर्व गोष्टी आपल्याला या सर्वांकडून मिळालेल्या आहेत. तर त्यांचं श्रद्धान त्याला म्हणतात सम्यक दर्शन. दुसरा पॉइंट, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. बोले 7 तत्वांचं श्रद्धान त्याला म्हणतात सम्यक दर्शन. जे आता आपण बघितलं. आता तत्व आपण समजणार आहेत, कोणी टेन्शन घेऊ नका. तत्व आपण एक एक तत्व समजणार आहे. ठीक. आणि तिसरा पॉइंट, स्वपर श्रद्धानम. स्व आणि पर दोघांचं श्रद्धान हे सुद्धा, याला सुद्धा सम्यक दर्शन म्हणतात. माईक बंद करा भाभी. आणि चौथा पॉइंट, आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. चौथा पॉइंट काय आहे? आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम म्हणजे परद्रव्यनते भिन्न आपमे रुची सम्यक्त्व भला आहे, याला म्हणतात आत्मश्रद्धा. समजलं? हे जीव अजीव तत्व अरु आश्रव बंदरु संवर जानो निर्जर मोक्ष कहे जिन तिनको जोका त्यो श्रद्धानो, याला म्हणतात 7 तत्वावरती श्रद्धान. हे 2 गोष्टी समजल्या आपण. आता तिसरा पॉइंट, स्व आणि पर. स्व आणि पर मध्ये काय येतं हे पण आपण समजलं. स्व मध्ये येणार आत्मा, पर मध्ये द्रव्य कर्म, भाव कर्म, नव कर्म, या दोघांचं सुद्धा श्रद्धान याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. हे सुद्धा व्यवहार सम्यक दर्शन आहे, हे सुद्धा सम्यक दर्शन मध्ये येणार. आणि चौथा पॉइंट, देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. खऱ्या देव, खरे गुरु, खरे शास्त्र यांच्यावरती सुद्धा पक्का विश्वास आहे की नाहीये? फक्त महावीर भगवान की जय, फक्त जिनवानी माता की जय, फक्त गुरु की जय, फक्त जय म्हणून चालत नाही. श्रद्धान आहे की नाही? पक्क श्रद्धान आहे की नाही? नाही तर गाडी इकडे पण जाते, कधी कधी तिकडे पण जाते. आपण इकडे पण फिरून येऊ, त्या मंदिरात पण जाऊन येऊ, त्या मंदिरात पण जाऊन येऊ, सगळीकडे फिरून येऊ, असं चालणार आहे का? याला पक्क श्रद्धान म्हणत नाहीत. हे आहे का पक्क श्रद्धान? भगवान तर आपले अकर्ता आहेत, ते कुणाला काही करत नाहीत. आणि त्यांच्या समोर जाऊन जर आपण काही मागितलं, बोलतात तुम्हाला अजून भगवानवरती विश्वासच नाहीये, भगवानला तुम्ही अजून समजतच नाही, तुमचा नमस्कार गेला वाया, काही फायद्याचा नाही. समजते? पुण्य सुद्धा मिळणार नाही.
जर आपण भगवानला जाऊन करता भोगतापणा समजला की ते माझं असं करतील, ते माझं असं करतील, जर त्यांच्या जवळ गेलो नाही तर माझं वाईट होईल, माझं काय होईल, असा जर विचार त्यांच्या जवळ जाऊन आला तर पुण्य तर लांबची गोष्ट, तुम्ही अजून जाऊन पाप कमवून आलात. खऱ्या देवांना आपण उलटे देव म्हणून टाकलं, मिथ्या देव बनवून टाकलं, कुदेव बनवून टाकलं. का? कारण की ते स्वतःच कोणाला देत नाहीत, कोणाला काही करत नाहीत. ते स्वतः सांगत होते, 30-30 वर्षापर्यंत सांगितलं त्यांनी की मी कोणाचा करता नाहीये, मी कोणाचा भोगता नाहीये. आणि आपण जर त्यांच्या जवळ जाऊन अशा गोष्टी मागत बसलो तर बोलतात हे मिथ्या झालं. हे आपलं दर्शन सुद्धा पाप बंधाचं कारण आहे. कोणत्या अपेक्षेने जर आपण तिथं गेलो तर हे दर्शन सुद्धा पुण्य बंधाच्या ऐवजी पाप बंधच देणार. समजते तुम्हाला की नाही समजत आहे? तुम्हीच विचार करायचा आहे. तुम्हीच विचार करायचा आहे की आपण मंदिरात जातो, भगवानचं दर्शन करतो, तर दर्शन करत असताना काय भावना असते आपली? खरंच ही भावना असते का? तुम जैसा बनने के कारण शरण तुम्हारी आया, ही भावना असते का? की मी तुमच्यासारखं बनण्यासाठीच तुमच्याकडे आलेले बस? काही भावना असते की अरे मी मंदिरात गेलो नाही तर मला पुण्य बंधणार नाही, मी मंदिरात गेलो नाही तर माझ्या घरदार बरोबर चालणार नाही, मी मंदिरात गेलो नाही तर माझ्यावर संकट येतील, माझ्या पापकर्माचा उदय येईल जोरदार, ही भावना असते. काय विचार येतात मंदिरात गेल्यानंतर? की भगवान मला काहीतरी देतील. काय विचार येतात? बोले 100% नाही, 99.99 लोकांना हेच विचार येत असतात. येत असतात की नाही? सगळ्यांना 99.99% लोकांना हेच विचार येतात. म्हणून सांगतात हे काही कामाचं नाहीये. तुम्हाला देवशास्त्र गुरु श्रद्धान सुद्धा बरोबर नाहीये, तर आत्मश्रद्धान केव्हा होणार? ठीक आहे. त्यासाठी इथे काय सांगितलं की बोले सगळ्यात पहिले आत्मश्रद्धान होणार. ज्या वेळेस आत्मश्रद्धान होणार, ज्या वेळेस आतमधून आनंद उत्पन्न होणार, त्यावेळेसच देवशास्त्र गुरु श्रद्धान सुद्धा होणार, 7 तत्व श्रद्धान सुद्धा होणार. या सगळ्या गोष्टी नंतर होतात. ठीक आहे. तर हे 4 प्रकारचे सम्यक दर्शन आपण बघितले. आता इथे जे पॉइंट सांगितले होते की जसं 7 तत्वांचं स्वरूप सांगितले तसं त्यांचं श्रद्धान करणं, त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. तर आता आपण 7 तत्व काय आहे, त्यांचं काय स्वरूप आहे, हे पुढच्या क्लासमध्ये आपल्याला समजायचंय. आणि पुढच्या छंदापासून एक एक तत्वाचं स्वरूप आपल्याला सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी परत एकदम वाचून यायचंय आणि काही प्रश्न असतील तर लिहून ठेवायचेत. प्रश्न उठले पाहिजेत, नाहीतर ह्याला ताण पडला नाही तर काहीच फायदा नाही. प्रश्न उठला पाहिजे. हे असं तर असं का? हे असं सांगितलं तर क्वेश्चन मार्क. असं का सांगितलं तुम्ही? त्याच्या मागे काय कारण? मी जीव आहे तर जीवच काय, अजीव का नाहीये? क्वेश्चन मार्कला काही विचारा, काहीही विचारा, पण प्रश्न उठले पाहिजेत. जर प्रश्नच उठत नसतील तर आपला काही फायदा नाही. ठीक आहे. समजून घ्यायचं. मग चिंतवन चालू नाहीये, तुम्ही फक्त ऐकायला येता, बाकी काही नाही. चिंतवन चाललं पाहिजे. मी 5 पॉइंट सांगितले होते स्वाध्यायाचे. वाचना, प्रश्ना, अनुप्रेक्षा, आमनाय, धर्मोपदेश. आपण वाचत सुद्धा आहोत. विचारतो का? कुठली गोष्ट समजली नाही तर विचारतो का? ते विचारत नाही. निश्चय आणि आणि व्यवहारामध्ये point. फरक काय आहे? निश्चय आणि व्यवहार मध्ये फरक काय आहे? व्हेरी गुड. नेमका आणि फरक तिसरी काय? गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे अनुप्रेक्षा म्हणजे चिंतवन. ठीक, तर चिंतवन सुद्धा आपलं चाललं पाहिजे. काय प्रश्न विचारला? निश्चय आणि व्यवहार मध्ये फरक काय आहे? निश्चय आणि व्यवहार मध्ये फरक सीमा भाभी सांगतील. सांगा भाभी. सीमा भाभीला आपण खूप 3 महिने चाललं होतं आमचं ते फिरतच. बोला. 3 डेफिनेशन सांगितल्या होत्या. निश्चयच्या 3, व्यवहारच्या 3. काय म्हणतात? निश्चय म्हणजे काय आणि व्यवहार म्हणजे काय? निश्चय झाल्याशिवाय व्यवहारात तो येणार, हे होणारच नाही. व्यवहार होणारच नाही. बघा, निश्चय नये आणि व्यवहार नाही, हे 2 प्रकारचे नये असतात. काय असतात? नये असतात. आता हे शॉर्टपणे तुम्ही समजून घ्या. नये म्हणजे काय? पहिले तर ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. माईक बंद करा. नये म्हणजे काय? ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली पाहिजे.
नय कशास म्हणतात की बोले नय म्हणजे कथन करण्याची पद्धती. कथन करण्याची पद्धती, बघण्याचा कथन दृष्टिकोन. करण्याची पद्धती किंवा बघण्याचा दृष्टिकोन. दृष्टिकोन कोणत्या अँगलने आपण बघतो, कोणत्या अँगलने आपण बघत आहोत. ठीक आहे. एक व्यक्ती आहे, घरामध्ये एक व्यक्ती आहे. तो एक व्यक्ती मामा पण आहे, पापा पण आहे, पुत्र पण आहे, चाचा पण आहे, दादा पण आहे, सगळेच आहे त्याच्यामध्ये. सगळाच आहे ना, की फक्त पिताजीच आहे तो, की सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये. मामा पण लागतो तो, पिताजी पण आहे, काका पण आहे, बिझनेसमॅन पण आहे, परत पुत्र पण आहे, दादाजी पण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आहेत की नाही. तर केव्हा आपल्याला हे समजणार, बोले कोणत्या अँगलने तुम्ही बघत आहेत. जर तुम्ही त्यांच्या पिताजीकडून बघितलं तर तो व्यक्ती पुत्र आहे. जर त्याच्या भावाकडून बघितलं तर तो भाऊ आहे. जर त्याच्या बहिणीकडून बघितलं तर तो सुद्धा भाऊ आहे. जर त्याच्या मुलाकडून बघितलं तर तो पप्पा आहे. जर त्याच्या बिझनेस कडून बघितलं तर तो बिझनेसमॅन आहे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आपण कसं बघत आहोत, बघण्याचा अँगल, बघण्याचा दृष्टिकोन किंवा सांगण्याची पद्धती. आता सांगत असताना सुद्धा एकतर वचनामध्ये असणार किंवा मग दृष्टीमध्ये असणार. नय कुठे असतात, नय दोन ठिकाणी असतात. बघा आता 5 मिनिटात समजणं मुश्किल आहे. 5 मिनिटांमध्ये समजणं महा मुश्किल आहे. 1 वर्ष लागलं होतं आम्हाला. म्हणजे एवढी मोठी पुस्तक आहे. 1 वर्षामध्ये ती पूर्ण पुस्तक संपली. त्यावेळेस कुठे नय सगळे क्लिअर झाले. नाहीतर समजतच नाही. ठीक आहे, तरी सुद्धा आपण थोडासा समजण्याचा प्रयत्न करू. समजलं? नय बघण्याचा दृष्टिकोन त्याला म्हणतात नय. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट, 2 प्रकारचे नय सांगितले. एक तर व्यवहार नय, दुसरा निश्चय नय. आता निश्चय नय आणि व्यवहार नय काय काय सांगणार. पहिला पॉइंट निश्चय नय म्हणजे काय, की बोले जी वस्तू जशी आहे त्याचं तसंच निरूपण करणं. जी वस्तू जशी आहे, जी वस्तू जशी आहे त्याचं ऍक्युरेट तसंच निरूपण करणं त्याला म्हणतात निश्चय नय. जो तसाच सांगतो, जी वस्तू जशी आहे तो तसाच सांगतो त्याला म्हणतात निश्चय नय. दुसरा पॉइंट बोले जी वस्तू जशी आहे तशी न सांगता उलट सांगणं. जी वस्तू जशी आहे तसं न सांगता उलट सांगणं त्याला म्हणतात व्यवहार नय. त्याला काय म्हणणार, व्यवहार नाही म्हणणार. जसं उदाहरण दिलं, काय उदाहरण दिलं, घरामध्ये आपण साखरेचा डब्बा आणा म्हणतो, साखरेचा डब्बा आणा म्हणतो की नाही, किंवा पाण्याचा ग्लास आणा. पाण्याचा ग्लास आणायला लावला आपण, साखरेचा डब्बा आणायला लावला, तर मला याच्यामध्ये लावून दाखवायचंय. एक व्यवहार नाही, एक निश्चय नाही. हे उदाहरण घेतलं आपण, काय कसं लागणार याच्यामध्ये. डब्बा हा साखरेचा डब्बा आणा हा व्यवहार नाही आणि ना. हा व्यवहार नाही आणि झालं. म्हणजे डब्बा साखरेचा आहे का, तो जो बनलेला डब्बा आहे तो साखरेने बनलाय का, बोले तो साखरेने बनलेला नाहीये. म्हणजे जो जसा नाहीये त्याला उलट सांगितलं, त्याला म्हणतात व्यवहार नाही. साखरेचा डब्बा आणा हे व्यवहारची भाषा झाली. आणि निश्चय नाही काय सांगणार, निश्चय नाही काय निरूपण करणार, ज्यात साखर आहे तो डबा आणा. हा, ज्याच्यामध्ये साखर आहे तो डब्बा आणा. किंवा निश्चय नयाने जर आपण बघितलं तर काय समोर दिसणार, की डब्बा तर आहे स्टीलचा. हे यथार्थ निरूपण झालं. जी जशी आहे तसंच सांगणार. ज्याच्यामध्ये साखर भरलेली आहे तो डब्बा घेऊन या, हे निश्चयचं कथन झालं. व्यवहारचं कथन काय, की बोले साखरेचा डब्बा घेऊन या. समजले, दोघांमध्ये अंतर समजते. असं आता हे नय कुठे असणार, त्या डब्यामध्ये नय नाहीयेत, नाही तर आपल्या ज्ञानामध्ये आहेत. वचन व मान्यता, वचनामध्ये आणि ज्ञानामध्ये. ज्ञान आणि वचन, वचनात्मक आणि ज्ञानात्मक 2 प्रकारचे नाही असतात. समजलं. जी वस्तू जशी आहे त्याला तसं सांगणं त्याला म्हणतात निश्चय, आणि जी वस्तू जशी नाहीये त्याला तसं सांगणं त्याला म्हणतात व्यवहार नाही. ठीक. अजून याच्या खूप सारे डेफिनेशन होतात, त्या डेफिनेशन आपण बघण्याचा प्रयत्न करू समोर. आताच एवढं डोकं लावू नका, नाहीतर इथेच डोकं पागल होईल. ठीक.
समोर जाऊ आपण आता. ओके, बाकी चर्चा आपण 7 तत्वांचं यथार्थ स्वरूप समजण्याचा प्रयत्न नेक्स्ट क्लासमध्ये करू. ठीक आहे, चला. काही प्रश्न असेल तर परत विचारायचे, नाही तर लिहून ठेवायचे. ओके, चला. जिनवाणी स्तुती करायची, इथेच विराम घ्यायचा. जा वाणी के ज्ञान से सुजेलो कालो, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. केलं की? जय बोलो द्वादशांगमय जिनवाणी माता की जय हो. महान जैन धर्म की जय हो. जय हो. जय हो. चला. सर्वांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. सर्वांना जय. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.